नमस्कार मंडळी. तर ऋषीने फोडलं चक्क आता कामिनीचं थोबाड. तर कमळीला समजलं तिचे खरे वडील कोण होते. तर मित्रांनो, कहाणीमध्ये सगळ्यात मोठा पुढचा ट्विस्ट येणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, फायनली आपला ऋषी आता कमळीची मदत करत असतो आणि मदत फक्त अशी साधीसुधी करत नसतो, तर कमळीचं खरे वडील कोण आहेत हे शोधून काढण्यासाठी ऋषी पण खूप सारे प्रयत्न करत असतो. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, कमळीच्या आईला गोळी कोणी मारली हे शोधण्यास देखील ऋषी आता आपल्या कमळीला मदत करतो. आणि त्यासाठी ऋषी आता त्याच गावामध्ये असतो, तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर ऋषी सगळीकडे जातो, आजूबाजूचे रस्ते, आजूबाजूचे ठिकाणं, आजूबाजूची गावं, ज्या ज्या गावामध्ये आत्तापर्यंत सरोज आणि सोबतच मात्र आपले आजोबा म्हणजेच आबा गेलेले असतील त्या ठिकाणी मात्र सगळ्या काही गोष्टी कमळी आणि ऋषी शोधून काढत असतात. तर पुढे आता ऋषीच्या हाती एवढा भयंकर पुरावा सापडतो की सांगायलाच नको. कारण की या सगळ्याच्या पाठीमागे आता कामिनी आहे हे ऋषीला सत्य समजतं, पण ऋषी लगेच ते कमळीला सांगत नाही. कारण की ऋषी म्हणतो की ह्या कामिनीचा आणि कमळीचा काय संबंध आहे, जेणेकरून कामिनी आपल्या कमळीचा पाठलाग करत आहे, गुंड पाठवत आहे. नेमकं असं काय सत्य आहे जे अजूनपर्यंत कमळीला पण माहीत नाही. त्यासाठी ऋषी म्हणतो की मला काही ना काही शोध घेतला पाहिजे. आणि दुसरीकडे मात्र कामिनीला समजतं की आता तो ऋषी कमळीच्या मदतीने त्या गावामध्ये शोधाशोध करतोय. त्यावेळेस मात्र कामिनी म्हणते की काही जरी झालं तरी त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवा आणि मला तेथील प्रत्येक गोष्टीची मला खबर इथपर्यंत आलीच पाहिजे. तर दुसरीकडे राजन आणि अन्नपूर्णा आजी दोघेजण देखील खूप नाराज झालेले असतात, कारण की त्यांना वाटतं की कमळीच्या आईसोबत जे काही घडलं ते खूप चुकीचं झालं. त्याच्यामुळे आपल्यासोबत तर कमळीने यायला नकार दिला, पण काही जरी झालं तरी कमळी ह्या ठिकाणी मुंबईला आल्याच्या नंतर तिला आपण आपल्याच घरी ठेवून घेऊया. तर दुसरीकडे मात्र कामिनी या गोष्टीला विरोध करते, बोलते आणि म्हणते की वहिनी, तुला काही वेळ लागले का? रस्त्यावरती पडणाऱ्या कोणत्या पण व्यक्तीला आपण आपल्या घरामध्ये आसरा नाही देऊ शकत. त्यावेळेस मात्र आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा आजी कामिनीला सांगते की हे बघ कामिनी, तू पण रस्त्यावरच पडलेली होती, तू आमच्या घरातच राहते हे विसरू नको. त्यावेळेस मात्र कामिनीला प्रचंड राग येतो, कारण की म्हणते की ह्या वहिनीला एवढा माज आलाय कशाचा. तर दुसरीकडे त्या कमळीला पण संपवून टाकते, म्हणजेच ती गावछाप कमळी ह्या घरात पाऊलच ठेवणार नाहीये. पण ह्या महामूर्ख कामिनीला कोण सांगणार तू केलेला पराक्रम आता तुझ्याच अंगलट येणार आहे. म्हणजेच तिने आजपर्यंत एवढ्या चुकी केलेल्या आहेत की तिला असं वाटत असतं की त्या सगळ्या चुकींमध्ये ती आरामातून वाचू शकते. पण हाच तिचा सगळ्यात मोठा मूर्खपणा असतो मित्रांनो. कारण की तुम्ही पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की आत्तापर्यंत राजेंनी कधी पण ह्या कामिनीवरती डाऊट घेतलेला नसतो आणि अन्नपूर्णा आजींना पण आलेला नसतो. त्या दोघांना एकच गोष्ट वाटत असते की कमळीच्या आईला गोळी कोण मारू शकतं, असं कोण त्यांचा विरोधक असू शकतो. तर दुसरीकडे मात्र कमळी आणि ऋषी ह्याच गोष्टीचा शोध घेत असतात. तर ऋषीसमोर कामिनीचा चेहरा कसा येतो माहिती आहे का? कारण की ऋषी त्या गुंडांना मारतो, कारण की ते कमळी आणि ऋषीचा पाठलाग करतात. त्यावेळेस मात्र तो एक माणूस त्यातला सांगतो की आम्हाला हे सगळं कामिनीने करायला लावलंय. त्यावेळेस मात्र ऋषीचं डोकंच चालत नाही की कामिनीने हे सगळं कशाला करायला लावलं असेल आणि कामिनीचा काय संबंध आहे या सगळ्या गोष्टीपाशी. म्हणजेच ऋषीला नेमकं डोक्यातच जात नसतं की हे नेमकं असं कसं 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 कोड आहे, हे कोडच सुटत नसतं ऋषीला. तर दुसरीकडे नयनतारा प्रचंड घाबरलेली असते. तुम्हाला माहितीच आहे की नयनताराला वाटतं की मी ही किती मोठी चूक केली की ऋषीला मी माझ्यापासून दूर केलं. कारण की ऋषी आता माझ्यापासून दूर झालाय तर ऋषीकडे येत पण नाहीये. त्याच्यामुळे नयनतारा पूर्ण अस्वस्थ झालेली असते. नयनताराला समजतच नसतं की नेमकं काय केलं पाहिजे तिने. त्याच्यामुळे नयनतारा म्हणत असते की मी जाऊन ऋषीची माफी मागू का? कारण की नयनतारा ऋषीला खूप सारे कॉल करते, पण ऋषी एकही कॉल तिचा उचलत नाही. आणि कारण एकच असतं मित्रांनो, कारण की ऋषीला तिचा रागच एवढा प्रचंड आलेला असतो की सांगायलाच नको. कारण की ऋषीने आधी तर फक्त घर सोडलं होतं आणि त्यानंतर ऋषीला कळतं ना की कमळीच्या आईचा मृत्यू झाला. मग त्याच्यानंतर तर ऋषीला अजूनच जास्त राग येतो. ऋषीला वाटतं की या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे माझ्या आईची चूक आहे. त्याच्यामुळे ऋषी सगळ्यात पहिलं काम जे करतो ते म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की ऋषी म्हणतो की आईला मी माफ करू शकणार नाहीये. तर दुसरीकडे मात्र आता नयनतारा राधिकाच्या मदतीने ऋषीची अपडेट घेत असते, कारण आता राधिकाचाच कॉल फक्त ऋषी उचलत असतो आणि ऋषी तिकडून आईची पण अपडेट राधिकाकडूनच घेत असतो. त्याच्यामुळे आता हे दोघांचं देखील नात्यामध्ये तुटातूट झालेली असते. याला जबाबदार नयनताराचा आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. तर मित्रांनो, फायनली आता ऋषी एक अशी जबरदस्त युक्ती लावतो आणि म्हणतो की आता आपल्याला असं काहीतरी प्लॅनिंग केला पाहिजे कमळी, जेणेकरून आपल्याला अजून पुरावे सापडतील. कारण की हा मारेकरी आपल्या आजूबाजूलाच फिरतोय हे पण ऋषी आता कमळीला सांगतो. त्यावेळेस मात्र कमळी म्हणते की कोण आहे ऋषी सर, तो म्हणजे कोण असेल आणि का करत असेल. तर त्यावेळेस मात्र आता ऋषी सगळ्यात जबरदस्त युक्ती अशी लावतो की आता कामिनीच्या गुंडाला ट्रॅपमध्ये घेतो, कारण की कामिनी त्याच्या गुंडांना पाठवतच असते. आणि त्याच्यानंतर ऋषी म्हणतो की त्या व्यक्तीला कॉल कर आणि तिला इथे बोलव आणि त्यांना सांग की तुम्ही कमळीला पकडले आणि कमळीला बंदी केलंय ते. पण त्यावेळेस मात्र कामिनी मित्रांनो पुढे तिथे येते आणि त्याच्याच नंतर कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजपर्यंत आपल्या ऋषीने खूप जबरदस्त युक्ती लावलेली असते आणि
आणि त्यामध्ये कामिनी फसते. म्हणजेच कामिनी अशी फसते कारण की कामिनी म्हणते की मी स्वतः तिथे जाते आणि त्या कमळीचा खेळ खल्लास करते. पण ऋषीनेच त्या गुंडांना मारलेलं असतं आणि त्यांना बांधून ठेवलेलं असतं आणि त्या ठिकाणी कामिनी आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर कामिनीचा पर्दाफाश होणार आहे. कारण की कमळीला अजून एक सत्य समजतं की तिच्या बाबांचं, तिच्या आईचं, म्हणजेच मित्रांनो तुम्हाला कळेल की कमळीला आजपर्यंत फक्त असं वाटत होतं की तिच्या आबांनी तिच्यापासून खूप सारे सत्य लपवलेले आहेत, पण सगळे काही पुरावे तर कमळीच्या घरातल्या पेटीमध्येच असतात. कारण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या सरूने म्हणजेच आपल्या गौरीने त्या पेटीमध्ये त्यांच्या लग्नांचे फोटो, कमळीसोबतचे लहानपणाचे फोटो सगळे त्या पेटीमध्ये असतात. तर आता एका रेकॉर्डमध्ये त्यांना असं सापडतं की आपल्या सरूचं म्हणजेच आपल्या गौरीचं लग्न झालेलं आहे, ते पण एका व्यक्तीसोबत. पण मित्रांनो ते आता एवढं नीट पुरावा दिसत नसतो, त्याच्यामुळे कमळीच्या लक्षात येतं की लग्न झालं हे तर फिक्स होतं, पण तो माणूस असेल तरी कोण, आणि त्याच्यावरती लोकेशन मुंबई असतं. तर आता कहाणीत इथूनच मोठा ट्विस्ट येतो. दुसरीकडे ऋषीने कामिनीला आता ट्रॅपमध्ये घेतलेलं असतं, तर कामिनीचा चेहरा ऋषीसमोर खरा येतो. त्यावेळेस मात्र आता कमळीसमोर देखील कामिनीचा चेहरा येतो. त्यावेळेस मात्र ऋषी सर्वांसमोर कामिनीच्या कानाखाली मारताना पाहायला भेटेल आणि ऋषी म्हणतं की बऱ्या बोलाने खरं सत्य सांगा, नाहीतर कामिनी काकू मी पोलिसांच्या ताब्यात द्यायला देखील मागचा पुढचा विचार करणार नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कमळीच्या आईचा ज्याने कोणी मारण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजेच तिला गोळी घातली होती, त्या व्यक्तीला शोधण्यासाठी मात्र सगळ्यात महत्त्वाची मदत म्हणजे राजन आणि अन्नपूर्णा आजी पण करत असतात. कारण की कामिनी तिकडून कधी निघली, काय झाली, सगळ्या काही गोष्टी आता पुढे ऋषीला अपडेट पोहोचत असतात. तर मित्रांनो फायनली आता कामिनीचा पर्दाफाश अशा प्रकारे ऋषी करतो आणि त्याच्यानंतर मित्रांनो कहाणीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजेच कामिनी तरी पण मात्र ऋषीला सांगत असते की तू त्या कमळीपासून लांब राहा, कारण की त्या कमळी वाचूच शकत नाही आमच्या तावडीतून, कारण की त्या कमळीला मारणं हाच आमच्याकडे शेवटचा पर्याय आहे. तर अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं एवढी का त्या कमळीच्या जीवावरती उठली, नेमकं काय कारण आहे त्याच्यामुळे तुला कमळीला मारायचं आहे. तर आता फायनली कामिनीला मित्रांनो पुढे खरं बोलावंच लागतं आणि मित्रांनो कामिनी फक्त खरंच नाही बोलत, तर कामिनी सगळं सत्य पण सांगून टाकते. म्हणजेच मात्र कामिनी आता पोलिसांच्या ताब्यात गेली, तुम्हाला तर माहीतच असेल, त्याच्यामुळे कामिनीला माहीत असतं की ती वाचू शकणार नाही आहे. तर कामिनी डायरेक्ट आता अन्नपूर्णा आजींना सांगते की गेल्या एवढ्या वर्ष तू तुझ्या नातीला शोधत आहेस ना, आणि गेल्या एवढ्या वर्ष तू तुझ्या मोठ्या सोनेला पण शोधत आहेस ना, तर मी त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजेच राजन म्हणतो की काय बोलते आत्या तू, हे असं कसं बोलू शकते. तर त्यावेळेस मात्र आता कामिनी म्हणते की काही जरी झालं ना तरी सगळी प्रॉपर्टी माझ्या अनिकाची आहे आणि ती तिला मिळालीच पाहिजे, त्याच्यानंतर मी तुम्हाला सत्य सांगते. तर राजन म्हणतो की आम्हाला प्रॉपर्टीचं काहीच घेणं देणं नाही, आम्ही ते सगळं देऊन टाकू, पण तू आधी खरं सत्य हे सांग. तर कमळी तर आता शांत बसत नाही. ज्यावेळेस तिला कळतं की तिच्या आईवरती गोळी मारणारी व्यक्ती ती म्हणजे ही कामिनी होती, त्यावेळेस मात्र कमळी ह्या कामिनीचं परत एकदा सर्वांसमोर थोबाड फोडताना पाहायला भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट मित्रांनो हाच आहे की कामिनी आता कबूल करते की तिनेच मात्र राजन आणि आपल्या गौरीचं म्हणजे सरूचं यांची ताटातूट केलेली असते, त्यांचं लग्न मोडलेलं असतं. कमळीच्या आईला मुंबईवरून ह्या गौरीला म्हणजेच पळवून लावलेलं असतं, ते पण मात्र कोणी माहिती आहे का तुम्हाला, ह्या कामिनीने. म्हणजे सगळा काही भूतकाळच आता उघडकीस येतो. ही कामिनी सगळं सत्य सांगते. त्यावेळेस मात्र कमळीला कळते की तिच्या आईने किती त्रास, किती सहन वेदना केलेल्या आहेत. हे सगळं कळाल्याच्या नंतर राजनच्या डोळ्यात तर पाणीच येतं, तर अन्नपूर्णा आजी तर रडायलाच लागते. त्याच्यानंतर ह्या कामिनीला पुढे आता पोलीस अटक करण्याच्या अगोदर ऋषी तर धुलाई करतोच, तर पुढे ह्या कामिनीला योग्य ती शिक्षा होताना पण तुम्हाला पाहायला भेटेल. आणि फायनली आता कमळीसमोर हे सत्य उघडकीस येतं की राजन काकाच तिचे खरे वडील आहेत ते. तर हे सगळं तुम्हाला खूप पुढच्या भागांमध्ये पाहायला भेटणार आहे. हा एक पुढचा सगळ्यात मोठा ट्विस्ट होता मित्रांनो, तो मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगितलेला आहे. त्याच्यामुळे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे की आता ज्यावेळेस मात्र राजनला हे सत्य समजेल की कामिनीनेच हे सगळं केलेलं आहे आणि मित्रांनो पुढं आपले सरू पण जिवंत आहे, म्हणजेच गौरी जिवंत असते मित्रांनो, तिचा मृत्यू झालेला नाही, हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो.